नमस्कार. उई लातूरकरच्या युथ कनेक्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या सिरीज मार्फत आम्ही विद्यार्थी पत्रकार लातूरमधील विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतो. असेच आज आपण एका उच्च शिक्षित, वेल एज्युकेटेड आणि इतिहासाचा गाड्या अभ्यासक असणारे आणि बसवेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य असलेले सोमनाथ रोडे सरांचा आपण या ठिकाणी त्यांच्याशी खास बातचीत आपण करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या युथ कनेक्ट सिरीज मध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकाराच्या वतीने तुमचं मनस्वी स्वागत. सर सर्वप्रथम मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आपला अल्पसा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या. मी सोमनाथ रोडे. माझं शिक्षण परळी, अंबाजोगाई आणि नांदेडला ग्रॅज्युएशन पर्यंत झालं. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये 2 वर्ष होतो आणि नंतर पहिलं वर्ष महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी होतो 69-70 मध्ये आणि 70 पासून इथे जवळपास 2005 पर्यंत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात इतिहास विभागाचा प्राध्यापक होतो आणि शेवटी 5 वर्ष प्राचार्य होतो. मधल्या काळात 6 वर्ष औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये संचालक युवक कल्याण आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा समन्वयक म्हणून 1976 ते 82 असं 6 वर्ष औरंगाबाद या ठिकाणी विद्यापीठात होतो आणि अध्यापनाचं जवळपास 35 वर्षाचं मी कार्य केलं आहे, अध्यापन कार्य. आणि त्याबरोबर युवकांच्या शिबिरांच्या मध्ये, बाबा आमटेंच्या द्वारे आयोजित होणाऱ्या शिबिरांच्या मध्ये माझा 1967-68 पासून आजपर्यंत सातत्यानं संपर्क राहिलेला आहे. विविध सामाजिक चळवळीमध्ये पण आपण सक्रियपणे चळवळीमध्ये अजून सक्रिय आहे. आणि बाबा आमटेंचे जे भारत जोडो अभियान होते त्या दोन्ही भारत जोडो अभियानात मी होतो, समन्वयक होतो आणि प्रत्यक्ष त्यात बाबांच्या सोबत त्या यात्रेमध्ये, भारत जोडो यात्रेमध्ये होतो. अनेक युवक शिबिरांचं आयोजन केलेलं आहे. राष्ट्रीय एकात्मता युवा शिबिर डॉक्टर S.N. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली ऑर्गनाईज केली आणि त्यांच्या काही शिबिरांनाही मी जाऊन आलो. अनेक ग्रंथ, माझे जवळपास 20 ग्रंथ आहेत इतिहासाचे आणि अन्य सामाजिक चळवळीचं महत्त्व सांगणारे ग्रंथ आहेत. बाबा आमटेंच्यावर माझं PhD झालं 1989 मध्ये. लाईफ अँड वर्क ऑफ डॉक्टर बाबा आमटे. आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत शिक्षण, समाजकारण, युवक सेवा कार्य अशा सगळ्या कामात आहे. तुमचं एकंदरीत जीवन आमच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे, कारण या वयात सुद्धा आपण या सर्व चळवळीमध्ये सक्रियपणे सहभागी आहे. सर आपण इतिहासाचे गाडे अभ्यासक आहात, आपण प्राध्यापक राहिलेले आहात आणि थोड्या दिवसांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सुद्धा साजरा होणार आहे. तर मला असं विचारायचं की मराठवाडा मुक्ती संग्रामाची जो लढा आहे तो नेमका कधी आणि कसा सुरू झाला? मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा हैदराबाद संस्थान जे आहे, हैदराबाद संस्थान जवळपास 1724 पासून निजामाच्या अंमलाखाली किंवा निजामाच्या प्रभावाखाली होतं. इथे निजामाची सत्ता होती 1724 पासून ते 1948 पर्यंत. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हैदराबाद संस्थान संघराज्यामध्ये विलीन झालं नाही आणि संघराज्यात विलीन व्हावं असं भारत सरकारचा प्रयत्न होता. परंतु निजामाने 1 वर्षाची सवलत मागून घेतली, ज्याला स्टेटस को म्हणतात, की जैसे थे स्थिती तुम्ही ठेवा. भारत सरकारने घाई न करता 1 वर्षाची सवलत दिली त्यांना. परंतु 1 वर्षाची सवलत संपत आली असताना सुद्धा निजाम संघराज्यात सामील होण्याच्या दृष्टीने काही सहभागी होण्यास संमती देत नाही असं लक्षात आल्यानंतर भारत सरकारने
पत्रव्यवहार केला, पण त्या पत्रांना अपेक्षित उत्तर आलं नाही. विसंगत अशी उत्तरं उत्तरे त्यांनी आली. दिली आणि त्यांना शेवटी मग हे अर्ज विनंत्या किंवा सामोपचारानं प्रश्न सुटत नाही म्हटल्यानंतर मग भारत सरकारला भारतामध्ये हे संस्थान, कारण भारताच्या अगदी मध्यभागी असलेलं हे हैदराबादचं राज्य होतं आणि ते राज्य किंवा ते संस्थान भारतात विलीन करणं काळाची गरज होती, कारण मधोमधच जर भारताचं अस्तित्व नसणारं एखादं राज्य असेल किंवा संस्थान असेल तर आपल्या प्रशासनाला, राज्यकारभाराला, एकूण दैनंदिन व्यवहाराला मोठा अडथळा होईल या जाणीवेतून मग निजामाच्या विरुद्ध पोलीस ॲक्शन घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आणि ती कार्यवाही त्या पद्धतीने झाली. सर, आता मराठवाडा मध्ये लातूर सुद्धा येतो आणि या लढ्यामध्ये लातूर जिल्ह्याचा कसा सहभाग राहिला? लातूर जिल्हा, आता लातूर तेव्हा जिल्हा नव्हता, आपण तेव्हाच्या उस्मानाबाद म्हणजे आजच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये होतो. लातूर तेव्हा तालुका होता. परंतु हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या काळात जे जे केंद्र वेगवेगळ्या चळवळीच्या दृष्टीनं आघाडीवर होते त्यात लातूर आहे, उदगीर आहे, इकडे गुंजोटी आहे, धारूर आहे, नांदेड आहे, वसमत आहे, अशी काही केंद्र सक्रिय होती. त्या दृष्टीनं लातूरचा चांगला सहभाग या आंदोलनामध्ये राहिलेला आहे. जुन्या धाराशिव जिल्ह्याचाही फार मोठा सहभाग हैदराबाद मुक्ती आंदोलनात राहिलेला आहे. लातूरमधले असे काही क्रांतिकारक आहेत का जे की सक्रियपणे या लढ्यामध्ये अग्रक्रमी राहून या लढ्यात सहभागी झालेले आहेत, असे काही सांगू शकतात? लातूरमध्ये आता आपल्याकडे जो टाऊन हॉलच्या इथं स्तंभ आहे, त्या स्तंभावर आपल्या इथून हुतात्मे झालेले देशपांडे आहेत, त्याच्यानंतर दुसरे 3-4 लोक, ऐचित आहेत, हे 3-4 लोक आहेत जे इथे हुतात्मा झाले. आणि तसं लातूरच्या आसपास गुंजोटीला पहिला हुतात्मा जो आर्य समाज चळवळीतला होता, वेद प्रकाश नावाचा, तो आर्य समाजाचं काम करायचा आणि बन्सीलालजी, श्यामलालजी यांचं मोठं काम होतं उदगीरला. तर त्या बन्सीलालजीची सभा त्यांनी गुंजोटीला ठेवली होती आणि त्या दिवशी ते येणार होते, पण काही कारणामुळे बन्सीलालजी आले नाहीत. बन्सीलालजी आले नाहीत म्हणून हा दिवसभर उमरग्याला वाट पाहून गुंजोटीला गेला. गुंजोटीला गेल्यानंतर तो जेवण वगैरे करत होता, पण रजाकारांनी काय केलं की बन्सीलाल आले नाहीत आणि वेद प्रकाश घरी आलेला आहे म्हणून त्याला अगदी कट करून मारण्यासाठीच त्यांनी असा विचार केला की आपण वैदिक धर्माची जयघोषाची घोषणा देत त्याच्या घराकडे जावं. वैदिक धर्म की जय, जो बोलो सो विजय, वैदिक धर्म की जय, असं घोषणा देत. ती घोषणा ऐकून त्याला काय वाटलं की आपण पुढे आलो आणि नंतरच्या कुठल्या तरी गाडीनं बन्सीलालजी आले आणि म्हणून त्या घोषणा वगैरे दिल्या जातात, म्हणून तो तातडीनं बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर रजाकारांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचं मुंडकं धडावेगळं केलं. ती घटना 23 फेब्रुवारी 1937 आहे. 1937 लढ्याची सुरुवात जवळपास त्याच काळामध्ये झाली, 37-38ला. पण हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये पुन्हा अनेक हुतात्मे झाले, पण पहिला बळी जो आहे हैदराबाद मुक्ती संग्रामात या 16 जिल्ह्यामध्ये, कारण हे 16 जिल्हे होते, तेलंगणाचे 8 जिल्हे होते, मराठवाड्याचे 5 जिल्हे होते आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे होते. असं होतं संस्थान, ते त्रिभाषिक संस्थान होतं. हे संस्थान जे हैदराबादचं होतं, आपला मराठवाडा मुंबई राज्यात नव्हता आणि कर्नाटकाचे 3 जिल्हे मुंबई राज्यात नव्हते, ते हैदराबाद संस्थानात होते. तर अशा एका स्थितीमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पहिलं बलिदान हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये असलेला हा कार्यकर्ता, तरुण कार्यकर्ता, वय वर्ष फक्त 20 वर्ष,
आणि त्याला अगदी त्याचं मुंडकं धडावेगळं केलं आणि फार मोठा आक्रोश झाला. लोकांच्या मध्ये खूप संतापाची लाट पसरली. त्याच्यामुळं या भागामध्ये आर्य समाजाची चळवळ आणखी तीव्र होण्यास चालना मिळाली. पहिला बळी येतो. असं काही लातूरमध्ये म्हणा किंवा एकंदरीत या मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील असे काही क्रांतिकारक आहेत का ज्यांनी त्यांचं काम खूप मोठं आहे पण ते समाजासमोर येऊ शकले नाही? असे बरेच आता देवीसिंग चव्हाण याच्यामध्ये आघाडीवर होते. देवीसिंग चव्हाण हिप्परग्याच्या शाळेत होते जिथे स्वामीजी मुख्याध्यापक होते, त्यांची विद्यार्थी होती देवीसिंग चव्हाण. आणि पुन्हा तिथेच शिक्षण घेतल्यानंतर तिथे शिक्षकही झाले. ते फार मोठं काम केलं. जेलमधून ते 2 वेळेस बाहेर पडले होते. जेलच्या सुरक्षा व्यवस्थेला भेदून 2 वेळेस बाहेर पडले होते. एक वेळेस सापडले नाही, एक वेळेस सापडले. त्यामुळं जेलची वगैरे सजा त्यांनी झाली. असे बरेच आहेत. आणि हे किसान आंदोलन आहे, बॉर्डर सरहद्द ह्याच्यावर बॉर्डर कॅम्पवर सरहद्द कॅम्पवर अनेक काम करणारे कार्यकर्ते आहेत की आपला जीव संकटात टाकून ते काम करत होते. असे बरेचसे लोक आपल्याला पाहायला मिळतील. किसान दलाचं मोठं काम उदगीर तालुक्यामध्ये, त्याच्यात महिलांचाही सहभाग होता. महिला ह्या किसान दलांच्या कार्यकर्त्यांना भाकरी पोहोचवण्याचं काम, त्यांना अंतर्गत मदत करण्याचं काम त्या महिला मोठ्या प्रमाणात करत असत. त्याच्यात काही महिलांची नावं आहेत, पार्वती पाटील वगैरे, त्रिवेणीबाई पाटील. या महिलांनी खूप मोठं काम, असं 100 लोकांचं किसान दलाच्या लोकांच्या भाकरी करणं, त्यांना भाकरी चटणी ते जे मुक्कामाला जिथे आहे तिथे पाठवणं, ही कामं त्यांनी केली. म्हणजे पडद्यामागचं काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. खूप मोठं काम महिलांनी केलं. सर, रजाकार संघटनेचा जो संस्थापक होता कासिम रजवी संस्थापक नव्हता, पण कासिम रजवीच्या पूर्वी एक बहादूर यार जंग म्हणून जे नेते आहेत ते रजाकार संघटनेचे, या मूळ रजाकार ज्यादा ही नंतर निघाली. त्या संघटनेचं खरं नाव आहे मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, ज्याला आज आपण MIM म्हणतो. तर ती संघटनेचं मूळ नाव आहे मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन. आणि या संघटनेचे बहादूर यार जंग हे अध्यक्ष होते. बरेच वर्ष ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर अब्दुल हसन अली हे 40च्या सुमारास अध्यक्ष झाले. अब्दुल हसन अली जो होता तो समन्वयवादी होता. त्याला असं वाटत होतं की आपण इथल्या लोकांना जुळून घेऊन काम केलं पाहिजे, असं आपण आक्रमकता सोडली पाहिजे, अशा मताचा होता. त्याच गटामध्ये कासिम रजवी काम करत होता. पण नंतर ज्या निवडणुका झाल्या 44च्या सुमारास, त्या निवडणुकामध्ये अब्दुल हसन अलीच्या गटात राहून तो विरोधात उभा राहिला आणि अब्दुल हसन पडला आणि कासिम रजवी या संघटनेचा अध्यक्ष झाला, म्हणजे मजलिसे इत्तेहादुल मुसलमीनचा. आणि मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेत रजाकार नावाची एक निमलष्करी संघटना, त्याला पॅरलल एक चालू, ती आहे, ती कासिम रजवीने सुरू केली. कारण आपला जो हैदराबाद मुक्ती संग्रामाचा काळ आहे त्यात 1945 ते 48 हा काळ साधारणतः रजाकार जमाना म्हणून रजाकारांचा काळ अजून पण ग्रामीण भागात. त्याच्या अगोदर रजाकाराचा संदर्भ नाही, कारण रजाकार संघटना ही याने काढली आणि ती आक्रमक होती, थोडीशी विध्वंसक होती, अनेकांच्यावर विनाकारण अत्याचार करणारी होती, इस्लामचा धर्मांध पद्धतीनं प्रचार प्रसार करणारी होती. आणि ते काम कासिम रजवीच्या नेतृत्वाखाली चालत होतं. ही जी निमलष्करी रजाकार संघटना आहे ही जवळपास 2.5 लाख होती. 2.5 लाख? बापरे. आणि रेग्युलर सैन्य जे म्हणतो हैदराबाद संस्थांचं ते फक्त 42,000 होते. म्हणजे रेग्युलर सैन्य 42,000 आणि एका संघटनेचे तेवढे. त्या संघटनेचे
2-2.5 लाख. 2-2.5 लाख. आणि याचा सगळा खर्च निजामाच्या व्यक्तिगत जहागिरीचे जे प्रदेश होते, कारण निजामाना काही ठिकाणचं पायगा जमिनी होत्या, जहागिरी जमिनी होत्या, त्याचं सगळं उत्पन्न कायद्याप्रमाणे निजामाला व्यक्तिगत खर्चासाठी वापरण्याची मुभा होती. तर असं जे उत्पन्न निजामाला मिळत होते त्या उत्पन्नातून निजाम या रजाकारी संघटनेला पैसे पुरवायचा. कारण सरकारी खजिन्यातून नाही, कारण सरकारचा सैन्य 42,000चं होतं, त्याचा खर्च तिकडून व्हायचा. पण रजाकारी संघटनेचा सगळा खर्च निजामाच्या व्यक्तिगत जहागिरीच्या उत्पन्नातून जे पैसे येत होते त्यातून याचा खर्च होता. म्हणजे निजामाचा पाठिंबा होता रजाकारांना. निमलष्करी संघटनाच होती त्यांची. पूर्ण त्यांना पाठिंबा देणं, त्यांच्या जो अजेंडा आहे किंवा कार्यक्रम आहे त्याचा पुरस्कार करून हे करणं. आणि त्यांचं म्हणणंच होतं की हा संपूर्ण संस्थान आम्ही इस्लाममय करू, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. आणि त्याच्यामुळं मुलांच्यावर, स्त्रियांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार व्हायला लागले, लुटालुटीचे प्रकार व्हायला लागले, म्हणून असंतोष मोठ्या प्रमाणात वाढला. ह्या 45 ते 48च्या काळात असंतोष एकदम एक परिसीमा त्याची गाठली गेली आणि लोकांच्या मध्ये आता करू किंवा मरू अशी एक स्थिती निर्माण झाली. आणि त्या स्थितीमध्ये मग इथं जे नेतृत्व होतं स्वामी रामानंद तीर्थांचं, त्यांनी गांधीजींच्याकडे जाऊन ही स्थिती सांगितली. गांधीजी म्हणाले किंवा या स्थितीमध्ये भ्याडपणे निघून जाणं किंवा हैदराबाद संस्थान सोडणं हा पर्याय होऊ शकत नाही. आपण जशाच तसं उत्तर देण्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. गांधी अहिंसावादी होते, पण तरी अपवादक स्थितीमध्ये हैदराबाद संस्थानचा हा संघर्ष जो विकोपाला गेलेला आहे तो थांबवण्यासाठी त्यांनी या स्वातंत्र्य सैनिकांना शस्त्र वापरण्याची परवानगी दिली गांधीजींनी. कारण हे सगळे इतके हल्ले, क्रूर हल्ले व्हायला लागले की आता काय करायचं. गांधीजींनी 2 पर्याय सांगितले, म्हणजे स्वामीजींनी गांधीजीला, की एक तर आम्हाला हैदराबाद सोडून जावं लागेल किंवा इथल्या हिंसाचाराला बळी पडावं लागेल. हे 2च पर्याय आमच्या समोर आहेत. तेव्हा गांधीजी म्हणाले, भ्याडपणे पळून जाणं हा काही मार्ग नाही. अशा एका स्थितीमध्ये अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी अपवादात्मक स्थितीमध्ये तुम्हाला शस्त्र वापरण्याची परवानगी आम्ही देत आहोत, पण ही शस्त्र आपलं उद्देश पूर्ण झाला की त्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. ती पुन्हा स्वातंत्र्य सैनिकाने आपल्या घरी किंवा आपल्या जवळ बाळगू नये. अशा मुद्द्यावर मग थोडंसं हा लढ्याचा संघर्ष या पद्धतीनं शेवटच्या टप्प्यामध्ये झाला असं आपल्याला लक्षात. सर, या एकंदरीत या लढ्यामध्ये मुस्लिम क्रांतिकारी सहभागी होते का? मुस्लिम हा लढा कसा आहे की हिंदू विरुद्ध मुसलमान हा लढा नव्हता. तसं भासवलं जातं. काही लोक जे आहेत अशा पद्धतीचा रंग देण्याचा प्रयत्न करतात, पण हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान नव्हता. कारण एक फ्रीडम क्लब नावाची संघटना हैदराबादमध्ये काम करत होती. त्याच्यामध्ये चन्ना रेड्डी होते, आपले इकडचे शामराव अपसिंगेकर होते लातूरचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखी मराठवाड्याचे विजेंद्र काबरा होते, आणि त्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सिराजुल तिरमजी हे त्याचे अध्यक्ष होते फ्रीडम क्लबचे. आणि फ्रीडम क्लब निजामाचं राज्य संपुष्टात आलं पाहिजे या दृष्टीनं खूप मोठा प्रयत्न फ्रीडम क्लबने केला. त्यांनी कमलादेवी चट्टोपाध्यायचं मोठं व्याख्यान हैदराबादला ठेवलेलं होतं की लोकांत जागृती निर्माण व्हावी आणि भारतीय संघराज्यामध्ये हे संस्थान विलीन होण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त प्रयत्न कसे व्हावेत या दृष्टीनं खूप प्रयत्न या क्लबनं केले. याशिवाय अनेक मुस्लिम नेते आहेत की ज्यांनी, विशेषतः आपल्याला मखदूम मोहिउद्दीन नावाचे नेते आहेत, औरंगाबादचे ॲडव्होकेट हबीबुद्दीन नावाचे नेते आहेत, सिराजुल तिरमिजीचा मी उल्लेख केला, त्यानंतर मजरू सुलतानपुरी आहेत, ते याचे नेते. एक मोठा समाजवादी नेता होता अब्बासी नावाचा, तोही फार आघाडीचा समाजवादी नेता होता त्या काळामध्ये. मौलाना गिरणीवाला आहे, त्याच्यानंतर अली जाफर सरदार नावाचा नेता आहे, आपले बीडचे अतहर बाबर
जे कॉम्रेड होते ते या लढ्यामध्ये होते. अशी खूप लोक आहेत. आणि त्याच्यात एक पत्रकार होता हैदराबाद मध्ये, इम्रोज नावाचं वर्तमानपत्र चालवायचं उर्दूमध्ये. आणि त्या पत्रकाराचं नाव होतं शोएबुल्ला खान. तो तर निजामाविरुद्ध त्याची पत्रकारिता, जसं टिळकांची पत्रकारिता होती केसरी मराठा जमात, तशी पत्रकारिता निजामाच्या विरुद्ध तो चालवायचा उर्दूतून, की निजामचं राज्य हे कसं राज्य आहे, अंधाधुंद निर्माण करणारं राज्य आहे. तो त्याचे टायटल असायचे लेखाचे की निजामची दिन की सरकार और रात की सरकार. रात्री किती काळेबेरे कामं करतात आणि दिवसा मात्र सांगतात की आम्ही लोक कल्याणाचं कामं करतो. असे अनेक टायटल त्यांनी देऊन मग कासिम रजवीनी त्याला रजाकार संघटनेच्या वतीनं चॅलेंज केलं होतं की एक ना एक दिन आपका हात कलम करेंगे. आणि ती घटना घडलीच. ती घटना 21 ऑक्टोबरला मध्यरात्री, म्हणून अनेक पुस्तकामध्ये 22 ऑक्टोबर असं त्या घटनेचा उल्लेख आलेला आहे. 1948 ची गोष्ट आहे. आणि आपण स्वतंत्र झालो ही माझ्या मते ही घटना ऑगस्टची आहे. तर 21 ऑगस्टला रात्री ही घटना घडली आणि काही वर्तमानपत्रात तिचा उल्लेख मध्यरात्री घडल्यामुळे 22 उल्लेख असा दिला, 22 ऑगस्ट. हा आपलं इम्रोज वर्तमानपत्राचं काम संपून तो आणि त्याचा मेहुणा होता इस्माईल मोहम्मद खान म्हणून, हे दोघे जण घराकडे निघाले होते मोटरसायकलवर. रजाकारांनी त्यांना गाठलं आणि पहिल्यांदा त्याचा हात कलम केला. आणि मग त्याचं मुंडकं शरीरापासून वेगळं, म्हणजे इतकी जुलमी होती. आणि त्याच्या पाठीमागं मोहम्मद इस्माईल होता त्याचा मेहुणा, त्यालाही खतम केलं. पत्रकार जेव्हा शोएबुल्ला खानच्या आईला भेटायला गेले तेव्हा शोएबुल्ला खानची आई म्हणाली कि मुझे गर्व है, मेरा बेटा देश के लिए मर गया, उसने बलिदान शहीद हो गया, लेकिन मुझे एक खेद है, दुख है कि मुझे देश के लिए लढने वाला दूसरा बेटा अभी नहीं है. हे तिची प्रतिक्रिया. म्हणजे हे जे लोक म्हणतात की हा लढा अन्यायी सत्तेच्या विरुद्ध न्याय प्रस्थापित करणाऱ्या जन आंदोलनाचा हा लढा होता. असं आहे, जसं आपण इंग्रजांच्या विरुद्ध लढलो तसं की इथे अन्यायी सत्ता निजामाची होती म्हणून त्याच्या विरुद्ध सगळी पब्लिक, मुसलमान पब्लिक त्याच्या बाजून नव्हती. हे कितीतरी मुसलमान नेते आहेत, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील ज्यांची लढ्यामध्ये संदर्भ आलेले आहेत आणि ते आघाडीवर लढले. आता शोएबुल्ला खानचं उदाहरण तुम्हाला दिलं, तो शहीद झाला. आणि किती आम्हाला 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य मिळालं आणि 21 ऑगस्टला गेला तो. 21 ऑगस्ट 15-20 दिवसात, 3 आठवड्याचा संदर्भ आहे फक्त. म्हणजे मुळात हा लढा एक जुलमी राजवटी विरुद्ध जनतेचा असंतोषाचा लढा होता. म्हणजे काही जण तसा रंग देतात, ते चुकीच आहे. आणि हा लढा काही एका प्रांताचा आणि प्रादेशिक लढा नव्हता. हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा लढा होता. कारण हैदराबाद संस्थान भारतात आल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होणार नव्हता. कारण भारताच्या मधोमध असलेलं हे संस्थान हे जर स्वतंत्र झालं नसतं तर भारताचं स्वातंत्र्य अपूर्ण राहिल्यासारखं झालं असतं. म्हणून हा व्यापक अर्थानं हा लढा पाहिला तर हा प्रादेशिक लढा नाही, प्रांतिक लढा नाही आहे. हा लढा जो आहे भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईचा पूर्णत्वाचा भाग आहे. याच्यानंतर गोव्याचं स्वातंत्र्य मिळालं. याला भारताच्या स्वातंत्र्याचा उपांत्य लढा म्हणतात. कारण त्याच्यानंतर गोवा 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा भारतात विलीन झाला पोर्तुगीज सत्तेत. तिथे आपण तिथे पोर्तुगीज होते, ते आपले शत्रू होते. इथं निजाम होता, ते शत्रू होते. त्यामुळं कसं आहे की आता पोर्तुगीजामध्ये काय, तिथं काय म्हणायचं, इथे हिंदू मुस्लिम म्हणतात, तिथं काय म्हणणार. हिंदू मुस्लिम हा लढा नव्हता. एक निजामाची जी अन्यायी सत्ता इथं चालू होती आणि आतापर्यंतचे निजाम व्यवस्थित राज्य करत होते, जनतेच्या भावना समजून घेत होते. पण हे कासिम रजवीच्या मुळे धुमाकूळ घातला गेला. विनाकारण निराधार लोकांच्यावर हल्ले होऊ लागले.
मुलांच्यावर, स्त्रियांच्यावर हल्ले होऊ लागले, लुटालूट मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्याच्यामुळे असंतोष वाढला. कदाचित चांगला राहिला असता तर कदाचित या हैदराबाद संस्थांचं भवितव्य काय राहिलं असतं सांगता येत नाही. हे जर चांगले वागले असते तर. फक्त त्यांच्या अन्याय राजवटीमुळं लोकांना जन आंदोलन संघटित करणं काळाची गरज वाटली. कासिम रजवी आणि लातूर हे काय समीकरण नाही, तर तो अलीगडला त्याचं LLB झालं होतं. त्याचे काही इथे काय त्याचं नातेवाईक कोणतरी होते म्हणतात, कोणी म्हणतं सासरवाडी इथे होती. अलीगड भागातलाच तो होता, उत्तर भारतातला, आणि इथं तो वकिलीसाठी आला. वकिली करणार. आता तो हैदराबाद संस्थानामध्ये तो थोडा दूरदर्शी असावा, कारण त्याला हैदराबाद संस्थानात महत्वाकांक्षी होता. हैदराबाद संस्थान हे निजामाच्या हातातलं संस्थान आहे, इथे गेलं तर आपल्याला काही संधी मिळेल असा त्याचा प्रयत्न असावा. मग इथे वकिली करायचा लातूरच्या कोर्टामध्ये, आणि हळूहळू तो इत्तेहादुल मुसलमीन संघटनेत गेला आणि त्या संघटनेमध्ये त्यांनी सर्वोच्च स्थान बळकावलं. म्हणजे जे रजाकार संघटनेचा प्रमुख सालारे जंग असं काहीतरी ते नाव असायचं. त्याला दख्खनचा शेर म्हणायचे लोक कासिम रजवीला. आणि कासिम रजवी असं म्हणायचा की जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत भूतलावर निजामाची सत्ता कायम राहील असं तो म्हणायचा. अति महत्वाकांक्षी होता. सर, हे स्वातंत्र्य लढा पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्याला नव्हे तर हैदराबाद संस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कासिम रजवी झालं, निजाम झालं, यांचं पुढे काय झालं? कासिम रजवी पुन्हा लगेच पळून गेला तो, आणि 70 मध्ये तो पाकिस्तानमध्ये मरण पावला. निजामाला त्याचं काही व्यक्तिगत प्रॉपर्टी, संपत्ती आणि सरकारकडून काही त्याला विशेष अशा प्रकारचं मानधन देण्याची व्यवस्था शेवटपर्यंत होती. जेव्हा मग इंदिरा गांधीच्या काळात तनखेबंद विधेयक आलं इमर्जन्सीच्या अगोदर, त्यावेळेस मग विशेष तनखे बंद झाले. पण त्यांना जे काही आपण प्रॉपर्टी वगैरे काही दिलेलं होतं त्याचे हक्क ते त्यांच्याकडे कायम होते, आतापर्यंत कायम होते. म्हणजे त्यांची मालमत्ता, संपत्ती, घरगुती जे होतं त्याला काही सरकारने हात लावला नाही. जे सार्वजनिक होतं ते सरकारनं आपल्याकडे विलीन करून घेतलं. जे वैयक्तिक होते ते त्यांच्याकडेच. आणि त्यांना जे सरकारकडून तनखे मिळत होते ते तनखे इंदिरा गांधीच्या काळात बँकांचं राष्ट्रीयकरण जेव्हा झालं तेव्हा हा एक त्यांनी संस्थानिकांच्या तनखे देण्याचा जी प्रथा होती ती बंद केली. त्यावेळेस झालं. सर, आता जे मराठवाड्या स्वातंत्र्य संग्राममध्ये जे क्रांतिकारक होते, जे आज पण आहेत, मग त्यांचा सरकारकडून योग्य सन्मान राखला जातो का? सरकारकडून त्यांना जवळपास जे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होते त्यांना भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची पेन्शन मिळते, स्वातंत्र्य सैनिक म्हणून. आणि जे हैदराबाद मुक्ती लढ्यात किंवा गोवा मुक्ती आंदोलनात होते त्यांना वेगळी पेन्शन मिळते, म्हणजे स्टेटची आणि केंद्राची. काही जणांना दोन्ही मिळतात, काही जणांना जे फक्त या लढ्यात होते तिकडे नव्हते त्यांना इकडची पेन्शन मिळते. काहीतरी 17, 18, 20 हजारापर्यंत पेन्शन मिळते त्यांना. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीलाही देण्याची व्यवस्था आहे, पण त्यानंतर कुणाला नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शिक्षणासाठी वगैरे सवलती आहेत स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना. आणि याच्यात बरेचसे कॅटेगरी आहेत. त्याच्यात काही हुतात्मे झालेले आहेत, काही जे आहेत ते हुतात्मे नाही झाले पण अनेक वर्ष कारावास जेलमध्ये भोगावं लागला काही लोकांना, काही भूमिगत काम करत होते. तर त्या काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेत्याकडून ज्यांना सर्टिफाय करून प्रमाणित करण्यात आलंय असे लोक स्वातंत्र्य सैनिक म्हणून मग ते भूमिगत असतील किंवा स्वातंत्र्य सैनिक असतील त्याची नोंद सरकारकडे झालेली आहे आणि त्यांना पेन्शन मिळते. अजूनही काही पेंडिंग केसेस आहेत त्याच्यासाठी समिती आहे. जर पेंडिंग असेल आणि जिनाईन केस राहिली असेल तर त्याचा विचार ती समिती करते आणि शिफारस करते. शिफारस योग्य झाल्यानंतर त्यांचाही विचार यादीमध्ये हो आणि त्यांच्या पत्नीला वगैरे पेन्शन मिळते. सर, शेवटचा प्रश्न मला असं विचारायचं आहे की मराठवाडा हा हैदराबाद संस्थानमध्ये होता,
मराठवाडा मुक्त झाल्यानंतर हैदराबाद राजवटीतून तो संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. आपण काय झालं संयुक्त की महाराष्ट्रात 48 पासून 56 पर्यंत आपण हैदराबाद राज्याचेच घटक होतो. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपण हैदराबाद राज्याचेच घटक होतो. त्या राज्याचं नावच होतं हैदराबाद राज्य. पूर्वी जे हैदराबाद संस्थान होतं 48ला स्वतंत्र झाल्यानंतर हे कर्नाटकाचे 3 जिल्हे, मराठवाड्याचे 5 किंवा आताचे 8 जिल्हे हे हैदराबाद राज्यात होते. त्यावेळेस बी रामकृष्णराव मुख्यमंत्री होते आणि 56 पर्यंत म्हणजे पहिले आपले आमदार वगैरे सगळे निवडून मुंबई असेंब्लीत गेले नाहीत, हैदराबाद असेंब्लीमध्ये. 52ची जी निवडणूक आहे त्या 52च्या निवडणुकीत जे तिकडे असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये आपले लोक जात होते. पण 56ला भाषावार प्रांत रचना झाली आणि भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर तेलंगणाचा प्रदेश आंध्राला जोडला गेला. कर्नाटकाचे 3 जिल्हे कर्नाटकाला किंवा त्यावेळेसच्या म्हैसूर राज्याला जोडले गेले आणि महाराष्ट्राचे हे जे 5 जिल्हे मराठी भाषिक आहेत ते महाराष्ट्राला जोडले. 56 आणि 56 पासून आपण मग आपले जे 56ला जे आमदार होते ते आमदार या असेंब्लीमध्ये बसण्याची तरतूद पुन्हा केली गेली. 56 पासून 56 ते 57 पर्यंत त्यांची टर्म होती ना, त्यामुळं हा भाग इकडे आल्यामुळे ते आमदार इकडे ग्राह्य धरले गेले वर्षभर आणि मग 57 ते 62 दुसरी निवडणूक झाली. या लढ्यामध्ये फार मोठं काम केलं ते स्वामी रामानंद तीर्थांनी केलं, कारण ते काही आपल्या महाराष्ट्राचे नव्हते, ते होते कर्नाटकाचे. ते एम ए शिकलेले होते. त्यांनी ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं होतं. इथेच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हिप्परग्याला राष्ट्रीय शाळा काढली होती देशमुख बंधूंनी आणि त्या शाळेत ते मुख्याध्यापक म्हणून 1929 मध्ये आले आणि त्याच्यामुळं इथल्या प्रश्नांचा, हैदराबाद संस्थानातल्या प्रश्नांची जाणीव त्यांना झाली. 29 ते 35 ते हिप्परग्याच्या शाळेत मुख्याध्यापक होते. प्लेगमुळे ती शाळा बंद झाली आणि ती शाळा बंद झाल्यानंतर स्वामीजी अंबाजोगाईला मुख्याध्यापक म्हणून योगेश्वरी शाळेत आले आणि तिथून मग ते 2-3 वर्षामध्ये 1938ला हैदराबाद संस्थानमध्ये महाराष्ट्र परिषदेचं काम करण्यासाठी म्हणून त्यांनी जावं असा ठराव पास झाला महाराष्ट्र परिषदेत आणि त्या ठरावाप्रमाणे 38 पासून स्वामीजी हैदराबादला जायला लागले आणि मग तिथल्या लोकजीवनाचं, त्रिभाषिक लोकांचं संघटन करणं, हे प्रश्न सगळे ऐरणीवर मांडणं आणि त्यांनी अजन्म ब्रह्मचारी राहण्याचं व्रत घेतलं होतं वयाच्या जवळपास 20-22व्या वर्षी. त्यामुळं काही संसार नव्हता आणि शपथ घेतली होती त्यांनी की मी अजन्म ब्रह्मचारी राहून राष्ट्राची आणि समाजाची सेवा करेन. त्यामुळे असा एक नेता आपल्याला मिळाला, या नियतीचा योगायोगच म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळं त्या नेत्याचं चारित्र्य, त्यांची नैतिकता, त्यांचं एक मोठं वजन, निस्पृहता, या सगळ्या गोष्टीचा एवढा परिणाम झाला की नेहरू आणि गांधी सुद्धा स्वामीजीच्या शब्दाला अतिशय आदरानं मान देत असत, सन्मान देत असत. त्यामुळे या लढ्याकडे गांधी, नेहरूंनी काळजीपूर्वक पाहिलं. पोलीस ॲक्शन, स्वामीजीने केलेल्या विनंतीप्रमाणेच पोलीस ॲक्शनचा निर्णय घेणं त्यांना भाग पाडलं, कारण या लढ्यातून आम्हाला मुक्त करण्यासाठी सरकारला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल आणि निजामाला आपण 1 वर्षाची सवलत देऊनही त्या सवलतीचा विचार करत नाही म्हणल्यानंतर अल्टिमेटम शेवटचा दिला की आता आम्ही कार्यवाही करण्यास मोकळे आहोत, असं सरदार वल्लभभाई पटेलांनी कळवलं आणि त्याप्रमाणे 13 सप्टेंबरला कार्यवाही सुरू झाली पोलीस ॲक्शनची. निजामाच्या सगळ्या भागातून, म्हणजे औरंगाबाद 40गाव भागातून, हुबळी धारवाड भागातून, इकडे सोलापूरकडून, नळदूरकडून, अशा सगळ्या भागातून भारताचं सैन्य, मेजर जनरल चौधरी, मेजर जनरल रुद्र आणि मेजर जनरल ब्रिगेडियर शिवदत्त सिंह, एअर व्हाईस मार्शल बॅनर्जी, असे सगळे प्रमुख सैन्याचे अधिकारी होते आणि या सैन्याच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्याचे राजेंद्र सिंह प्रमुख कमांडर होते आणि जवळपास 13 ते 17 तारखेपर्यंत संघर्ष चालला आणि 17 तारखेला निजामाने आपल्या सैन्याचा जो प्रमुख होता सेनापती अल इद्रिस नावाचा, त्याला माघार घ्यायला सांगितलं
सायंकाळी 5 वाजता जवळपास त्यांनी शस्त्र खाली टाकली, माघार स्वीकारली. म्हणून आपण 17 तारीख मराठवाड्याचा किंवा हैदराबाद संस्थानचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. मराठवाडा मुक्ती दिन हे जे संबोधन आहे ते बरोबर नाहीये, कारण मराठवाड्याचं काही वेगळं आंदोलन नव्हतं. हैदराबाद मुक्ती दिन आहे, हैदराबाद स्वातंत्र्याचा लढा, हा मराठवाड्याचा स्वातंत्र्याचा लढा नाही. हा त्रिभाषिक राज्यांनी दिलेला संयुक्त लढा आहे. याला काही काही लोक आता मराठवाडा मुक्ती दिन म्हणतात, ते चुकीचं संबोधन आहे. कारण इतिहासामध्ये मराठवाडा मुक्ती दिन असा संघर्षच नव्हता. इतिहास जो आहे तो हैदराबाद मुक्ती फ्रीडम स्ट्रगल ऑफ हैदराबाद किंवा हैदराबाद फ्रीडम स्ट्रगल हे रेकॉर्ड आहे इतिहासामध्ये. तेव्हा हा हैदराबाद मुक्ती लढ्याचाच आपण एक भाग होतो आणि म्हणून 17 सप्टेंबर आपण मुक्ती दिन मानतो. आता त्यालाही 75 वर्ष होऊन गेले, आता 76वं वर्ष जवळपास. तर खूप छान वाटलं. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्या, आमच्या प्रेक्षकांना सांगितल्या. एक वेगळी म्हणजे जे होते पडद्यामागचे होते त्यांचे सांगितलं. घटक खूप होते याच्यात. आर्य समाजाची चळवळ होती, वंदे मातरम चळवळ होती, स्टेट काँग्रेस होती, इतिहादुल मुस्लिमीन संघटना होती, किसान दल होतं, महिलांचं संघटन होतं. शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी होते ते वंदे मातरम चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांना शाळा कॉलेजमधून काढून टाकलं, त्यांना इथे प्रवेश द्यायला तयार नव्हतं निजाम सरकार. मग जे शाळेतले विद्यार्थी ते येवला आणि खामगाव जे आहे बुलढाणा जिल्ह्यात, या राष्ट्रीय शाळेमध्ये त्यांना प्रवेश द्यावा लागला. कॉलेजची मुलं जे इथल्या कुठल्या, इथे एकच कॉलेज होते इंटरमिजिएट पर्यंत औरंगाबादला, डिग्री कॉलेज कुठेही नव्हतं, एकच इंटरमिजिएट कॉलेज. म्हणजे 10वी नंतर 2 वर्षाचं शिक्षण देणारं कॉलेज औरंगाबादला होतं, ज्याला आपण शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय म्हणतो. मग ती इंटरला शिकणारी मुलं आहेत, त्यांचं शिक्षण जबलपूर आणि नागपूर विद्यापीठामध्ये करण्याची व्यवस्था नागपूरच्या कुलगुरूंनी केली. त्यामुळे त्यांचं शिक्षण पुढे कंटिन्यू झालं. असं इतके प्रश्न आहे त्याच्यामध्ये आणि इतक्या संघटना, अगदी महिलाही याच्यामध्ये आघाडीवर होत्या. आपल्याकडे दगडाबाई शेळके नावाची भोकरदन तालुक्यातली महिला आहे, ती हातामध्ये तलवार घेऊन लढत होती रजाकारांशी. आपल्या औरंगाबादला जे क्रांती चौक आहे, क्रांती चौकात पाण्याच्या टाकीच्या बाजूला जे झाशीचं स्मारक आहे, तिचं उद्घाटन दगडाबाई शेळकेच्या हस्ते झाले. अतिशय क्रांतिकारक बाई होती. इकडे टेके म्हणून भूम तालुक्यातली बाई आहे, ती रजाकाराशी लढली. त्यानंतर मग बऱ्याचशा महिला आहेत आपल्याकडे, प्रतिभाताई वैशंपायन आहेत, सरस्वतीबाई बोधनकर आहेत, त्याच्यानंतर आशाताई वाघमारे आहेत, अक्रू वाघमारेंच्या पत्नी. अशा खूप महिला आहेत. सुशीलाताई दिवाण आहेत आपल्या लातूरच्या. मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग होता. हे दिवाण जे होते आपले पहिले खासदार, ते स्वामीजींच्या फार जवळचे होते. गांधींना एकदा दोनदा भेटायला दिवाणांना पाठवलं होतं. आपली मराठवाड्यात ते हैदराबाद मुक्ती संग्रामात ए ग्रेडची लिडरशिप मराठवाड्याची होती. मग ते स्वामीजी आहेत, गोविंदभाई श्राप आहेत, बाबासाहेब परांजपे आहेत, श्यामराव बोधनकर आहेत, देवीसिंग चव्हाण आहेत, फुलसिंग गांधी आहेत. अशी सगळी माणसं जी आपल्या लक्षात येतील ही मराठवाड्याची माणसं असेल. परभणीचे ते मुकुंदराव पेडगावकर होते, कातनेश्वरकर होते, बोरीकर होते, श्रीनिवासराव बोरीकर, हे सगळे ए ग्रेडचे लीडर जे होते ते मराठवाड्याचे होते. अक्रू वाघमारे हे मराठवाडा म्हणून वर्तमानपत्र चालवायचे, साप्ताहिक अर्ध साप्ताहिक. त्यांनी सगळी जनजागृती घडून आणली. म्हणून असं म्हणतात की अक्रू वाघमारे यांची लेखणी आहे, त्याच्यानंतर गोविंदभाई श्रापची संघटना बांधणी आहे, बाबासाहेब परांजपेंची वाणी आहे आणि यांचं स्वामीजीचं नेतृत्व, यांचा समन्वयातून हा लढा एका विशिष्ट उद्देशाला साध्य करण्याच्या दृष्टीने पूर्णत्वाला गेला. असं तर खूप ऍस्पेक्ट आहे ते, अशा 20 आणि 25 मिनिटात ते संपणं शक्य नाही. आपल्या वेळेच्या मर्यादा असतात, मग त्यात काही ठळक गोष्टी तुम्ही विचारल्याप्रमाणे सांगितल्या. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खूप खूप धन्यवाद.